चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये। बघा मित्रांनो, आपण यापूर्वी एक सेशन मी अपलोड केलेला आहे आपल्या या चॅनलवर, तुम्ही बघा ते सेशन। त्यामध्ये आपण पॅटर्न काय असतं, पॅटर्न मेकिंग म्हणजे काय, पॅटर्नचे टाइप्स कुठले कुठले आहेत, पॅटर्नचं मटेरियल कुठलं असलं पाहिजे, पॅटर्न अलाउन्स म्हणजे काय, हे सर्व गोष्टी इन डिटेल आपण स्टडी केलेले आहेत। या सर्व तुम्ही तिथं बघा आपल्या या चॅनलवर। ह्या अगोदरचा जो पोर्शन आहे हा मी अपलोड केलेला आहे, तुम्ही हे सर्व अगोदर हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर हा पोर्शन तुम्ही करायचा आहे, ठीक आहे। आता बघा, आपण जो नेक्स्ट पार्ट आहे या चॅप्टरमधला, जो नेक्स्ट पार्ट आहे कुठला, मोल्डिंग सँड। तर लक्षात घ्या, मोल्डिंग सँड म्हणजे काय असतं, मोल्डिंग सँडचे टाइप्स कुठले कुठले आहेत, मोल्डिंग सँडच्या प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत, याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येतो की टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड कोण लिहा म्हणून, एनलिस्ट द टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड किंवा राईट द प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड, याच्यावर प्रश्न येतो। त्यामुळं हा वाला टॉपिक पण आपण घेत आहोत, लक्षात घ्या। तर आता मोल्डिंग सँड म्हणजे काय, तर मोल्डिंग सँडलाच आपण फाउंड्री सँड असं देखील म्हणतो। फाउंड्रीमध्ये जी सँड आपण यूज करतो त्या सँडलाच आपण मोल्डिंग सँड असं म्हणतो। ज्याचा आपण मोल्ड तयार करतो त्याला मोल्डिंग सँड असं म्हणायचं। आणि इथं लक्षात घ्या, बघा हे मोल्डिंग सँड आहे। आता हा जो पॅटर्न आहे, या पॅटर्नमध्ये अशा पद्धतीनं ही मोल्डिंग सँड जी आहे ती फिल केलेली आहे। सो इट इज द सँड, हा जो मोल्ड आहे याच्यामध्ये सँड इन्सर्ट केलेला आहे, लक्षात घ्या। सो इट इज द सँड दॅट मॉइश्चर अँड कॉम्प्रेस और ऑइल और हीटेड टेंड टू पॅक वेल अँड होल्ड द शेप। ती एकदम पॅक, एकमेकाला ते सँड एकदम पॅकली होल्ड करून ठेवली पाहिजे त्या सँडने। आणि जो प्रॉपर शेप आहे त्या शेपला देखील त्याने होल्ड केला पाहिजे। म्हणजे जेव्हा कॅव्हिटी फॉर्म होणार आहे ना, कॅव्हिटी फॉर्म झाल्यानंतर ती कॅव्हिटी जी आहे ती प्रॉपरली राहिली पाहिजे। म्हणजे त्या सँडने म्हणजे होल्ड करून ठेवलं पाहिजे त्या सँडने स्वतःला, लक्षात घ्या। अँड इट इज यूज इन द प्रोसेस ऑफ सँड कास्टिंग फॉर प्रिपेरिंग द मोल्ड कॅव्हिटी। मोल्ड कॅव्हिटीसाठी यूज होते। तर लक्षात घ्या, मोल्डिंग सँड म्हणजे द सँड विच इज यूज in the process of sand casting for preparing the mold cavity is called molding sand। त्याला आपण मोल्डिंग सँड असं म्हणतो। आणि हे जे मोल्डिंग सँड आहे याला आपण फाउंड्री सँड देखील म्हणतो, कारण फाउंड्री शॉपमध्ये यूज केले जाते। आता याचे टाइप्स आहेत बघा वेगवेगळे, तर लक्षात घ्या। आता जे मोल्डिंग सँडचे टाइप्स आहेत, तुम्हाला इथं स्टेट द टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड असा प्रश्न येऊ शकतो, स्टेट किंवा एनलिस्ट टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड। जर असा प्रश्न आला तर तुम्हाला इथं स्टेट और एनलिस्ट द टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड असा प्रश्न आला तर हे सगळे टाइप लिहायचे। बॅकिंग सँड, या बॅकिंग सँडलाच आपण फ्लोअर सँड म्हणतो। दुसरा टाइप आहे कोर सँड, तिसरा टाइप आहे ड्राय सँड, नंतर फेसिंग सँड आहे, नंतर ग्रीन सँड आहे, लोम सँड आहे, पार्टिंग सँड आणि सिस्टीम सँड। तर हे सर्व टाइप्स आहेत तिथं, हे टाइप्स तिथं लक्षात घ्या। मोल्डिंग सँडचे टाइप्स आहेत। 2 मार्कला जर प्रश्न आला तर हे टाइप तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, हे टाइप तुम्हाला लिहिता आले पाहिजे। इथं मी त्याचे पिक्चर पण कलेक्ट केलेले आहेत, लक्षात घ्या। हे जे पिक्चर आहेत तर इथून तुम्हाला हा वेगवेगळ्या टाइपचं बघा, हे ग्रीन सँड आहे, हे दिसायला लगेच दिसून जातं, ग्रीन सँड आहे, बॅकिंग सँड आहे, लोम सँड आहे। तर हे सगळे तिथं हे सर्व टाइपचे जे सँड आहेत हे लक्षात घ्या। जर तुम्हाला कुठल्या तरी 1-2 सँडवर तिथं एक्सप्लेन करायचं असेल, इलॅबोरेट करायचं असेल तर शॉर्टमध्ये तिथं सांगा। जे ग्रीन सँड आहे ना, आता ग्रीन सँड म्हणजे काय की इट इज नॅचरल सँड। बघा, ही नॅचरल सँड असते। असे साधे पॉईंट बनवायचे। ग्रीन सँड कोणती सँड असते, इट इज नॅचरल सँड, ही नॅचरल सँड असते। इट कंटेन्स, हे बघा, इट कंटेन्स दी सफिशियंट मॉइश्चर, इट कंटेन्स, असे साधे पॉईंट लक्षात ठेवा। इट कंटेन्स सफिशियंट, याच्यामध्ये मॉइश्चर असतो, ओलावा असतो, सफिशियंट मॉइश्चर। हा मॉइश्चरमुळे ते एक होल्ड करून ठेवते। याच्यामध्ये कोणते कंटेंट असतात, इट इज द मिक्सचर ऑफ सिलिका अँड 15 to 30% क्ले विथ अबाउट 8% वॉटर। आता याच्यामध्ये काय काय असतं ते लक्षात घ्या। याच्यामध्ये इट इज मिक्सचर ऑफ, कशाचं मिक्सचर आहे, मिक्सचर ऑफ सिलिका आहे। त्याच्यानंतर काय आहे अजून, 15 to 30% क्ले आहे, क्ले, आणि अँड 8% वॉटर, असा तिसरा पॉईंट लिहायचा। चौथा पॉईंटमध्ये तुम्ही सांगू शकता की क्ले अँड वॉटर ॲक्ट्स ॲज अ बॉन्डिंग मटेरियल टू गिव्ह द स्ट्रेंथ। आता या स्ट्रेंथला जी म्हणजे बॉन्डिंग दिली जाते, या सँडला जी स्ट्रेंथ प्रोव्हाइड केली जाते, ही स्ट्रेंथ कुणामुळे प्रोव्हाइड केली जाते, तर क्ले आणि वॉटरमध्ये बॉन्डिंग होतं। आणि मग इथं सांगा क्ले अँड वॉटर बॉन्डिंग
clay and water bonding are responsible for the strength of this sand. या sandला clay and water bonding gives असं म्हणा डायरेक्ट gives strength to this type of sand असं सांगा. आणि mold made from this sand is known as green sand mold. जे ग्रीन सँड पासून मोल्ड तयार केले जातात, द मोल्ड मेड फ्रॉम दिस सँड इज कॉल्ड ग्रीन मोल्ड सँड असं तिथं सांगा. आणि द ग्रीन सँड इज यूज ओनली फॉर सिम्पल अँड रफ कास्टिंग प्रोडक्ट. फक्त सिम्पल आणि रफ कास्टिंग प्रोडक्टसाठी यूज केली जाते. त्याच्यानंतर खालच्या ओळीवर अजून एक वाक्य तिथं तयार करा की इट इज यूज फॉर बोथ फेरस अँड नॉन फेरस मेटल. म्हणजे असे साधे एक वाक्य बनवायचे. तुम्ही अशा पद्धतीने इथे लक्षात घ्या. डायग्राम याची काढायची गरज नाही. फक्त ग्रीन सँड तुम्हाला जर तिथं प्रश्न आला एक्सप्लेन दी मोल्डिंग सँड्स 6 मार्काला 4 मार्काला, किंवा एक्सप्लेन एनी 2 टाईप ऑफ मोल्डिंग सँड, एक्सप्लेन एनी 3 टाईप ऑफ मोल्डिंग सँड, तर हे तुम्हाला त्याच्यामधला जो कंटेंट आहे तो लिहिता आला पाहिजे. हे लक्षात ठेवा. काही गोष्टी कॉमन आहेत, या कॉमन गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात येणार आहेत. आता बघा ड्राय सँड. आता ड्राय सँड म्हणजे ड्राय म्हणजे कोरडी, ज्याच्यामध्ये मॉइश्चर असणार आहे का, मॉइश्चर राहणार नाही. ग्रीन सँडमध्ये मॉइश्चर होतं. या ड्राय सँडमध्ये बघा वेन द मॉइश्चर इज रिमूव्ड फ्रॉम द ग्रीन सँड इट इज नोन ॲज ड्राय सँड. ग्रीन सँडमधून जर मॉइश्चर काढून घेतलं तर त्याला आपण ड्राय सँड म्हणणार आहे, कोरडी एकदम ड्राय झालेली. आणि दुसरं वाक्य इथं सांगा की द मोल्ड प्रोड्यूस बाय द ड्राय सँड हॅज ग्रेटर स्ट्रेंथ, रिजिडिटी अँड थर्मल स्टॅबिलिटी. आता या ग्रीन सँडचा यूज करून तुम्ही जे पण तिथं मोल्ड प्रोड्यूस करणार आहात ते त्याला जास्त प्रमाणात स्ट्रेंथ राहणार आहे, रिजिडिटी राहणार आहे, थर्मल स्टॅबिलिटी पण राहणार आहे. आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये सांगा की दिस सँड इज यूज फॉर लार्ज अँड हेवी कास्टिंग. जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कास्टिंग करायची असेल, हेवी वर्कची कास्टिंग करायची असेल, हेवी जॉब कास्ट करायचे असतील, तर तिथं ही ड्राय सँड जी आहे ती यूज केली जाते. तर हे 3 पॉईंट इथं लक्षात ठेवा ड्राय सँडमधले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा लोम सँड. आता लोम सँड म्हणजे काय असते की एक मिक्सचर आहे. ते कशाचं मिक्सचर आहे, 50% सँड असतं त्याच्यामध्ये आणि 50% क्ले असतो. लक्षात घ्या. हे बघा इथं लोम आहे, हे इकडं क्ले आहे, हा क्ले आहे आणि हा सँड आहे. या दोघांचं 50-50% मिक्सचरने तयार होते लोम सँड. खूप सिंपल आहे हे. आणि याच्यामध्ये हे लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत की वॉटर ॲडेड इन सफिशियंट अमाऊंट. काही प्रमाणात याच्यामध्ये वॉटर पण तिथं ॲड केलेलं असतं. इट इज यूज. आता कुठं यूज होते ही, फॉर लार्ज अँड हेवी मोल्ड. लार्ज आणि हेवी मोल्डसाठी ती यूज होते. आणि एक्झाम्पल आहे बघा, टर्बाईनचे पार्ट बनवायचे असतील, होपर्स बनवायचे असतील, तर त्याच्यासाठी ही जी लोम सँड आहे याचा यूज होतो. तर अशा पद्धतीनं हे तिथं लक्षात घ्या. खूप सिंपल याच्या प्रॉपर्टीज आहेत. थोड्याशा काय ज्या कॉमन प्रॉपर्टी आहेत त्या जनरल लक्षात ठेवा. ग्रीन सँड म्हणलं की त्याच्यात मॉइश्चर असतं. ड्राय सँड म्हणलं की ग्रीन सँडमधून मॉइश्चर काढून घ्या, ड्राय सँड. त्याच्यामध्ये अजून त्याच्या प्रॉपर्टी सांगा. त्याच्यात सिलिका असतो, वॉटर असतो. कुठं, ग्रीन सँडमध्ये. जे मी सांगितलं ना, हे लॉजिकली हे लक्षात ठेवा तुम्ही. हे असे हायलाईट करा हे पॉईंट. तुम्ही म्हणणार लक्षात कसं राहणार, तर याला तुम्ही लिहून काढा असे हे पॉईंट्स. असे पॉईंट लिहा आणि त्याला वाचा, वारंवार वाचा. त्याला 2-3 वेळा रिव्हिजन मारा परीक्षेला जाईपर्यंत. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत. आता त्याच्यानंतर लोम सँड नंतर नेक्स्ट टाईपचे आहे बघा फेसिंग सँड. आता फेसिंग सँड जे आहे याच्या नावातच अर्थ आहे बघा. द सँड यूज फॉर फेसिंग ऑफ द मोल्ड इज नोन ॲज फेसिंग सँड. जर मोल्डला तुम्हाला जर फेसिंग करायचं असेल तर त्याच्यावर फेसिंग सँड यूज केली जाते. आणि याच्यामध्ये काय काय असतं बरं, याच्यामध्ये सिलिका सँड असते, क्ले असतो आणि विदाऊट ॲडिशन ऑफ यूज सँड. जी वापरलेली सँड आहे ती परत आपण यूज करू शकत नाही हे फेसिंग सँडमध्ये लक्षात घ्या. आणि इट इज यूज डायरेक्टली नेक्स्ट टू द सरफेस ऑफ द पॅटर्न. पॅटर्नच्या सरफेसच्या लगेच वरती ती यूज केली जाते. आणि फेसिंग सँडमध्ये ही जर फेसिंग सँड डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये वेन इट कम्स, द फेसिंग सँड कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ हॉट मोल्टन मेटल, देअरफॉर इट मस्ट हॅव हाय रिफ्रॅक्टरीनेस अँड स्ट्रेंथ. त्यामुळं लक्षात घ्या याच्यामध्ये रिफ्रॅक्टोरीनेस आणि स्ट्रेंथ जी आहे ती जास्त असली पाहिजे, कारण ही वरच्या सरफेसवर असल्यामुळं ती लगेच हॉट टेम्परेचरच्या संपर्कात येते. अँड इट हॅज व्हेरी फाईन ग्रेन. याच्यामध्ये फाईन ग्रेन असतात. तुम्ही जर फाउंड्री शॉपला व्हिजिट केलं तर तुम्हाला अशी फेसिंग सँड तिथं पडलेली तिथं असते बघा, ती पाहायला भेटेल. पण आता तुम्ही ते
तुमच्या अकॅडमिकमध्ये व्हिजिट केली असेल तर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी. तर हे फेसिंग सँडमधले पण 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पार्टिंग सँड आहे. आता पार्टिंग सँडमध्ये प्युअर सिलिका सँड एम्प्लॉईड ऑन द फेसेस ऑफ द पॅटर्न बिफोर मोल्डिंग विच इज नोन ॲज पार्टिंग सँड. त्याला पार्टिंग सँड असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जेव्हा प्युअर सिलिका सँड एम्प्लॉय करणार कुठं ऑन द फेसेस ऑफ द पॅटर्न, पॅटर्नच्या फेसेसवर, म्हणजे मोल्डिंग करण्याच्या अगोदर बिफोर मोल्डिंग whenever you are going to employ the pure silica sand. म्हणजे बघा जसं तुम्ही आता पोळी करत असताना असं वरतून आपण पीठ टाकतो की नाही याच्यावर पाटावर, आणि मग तिथं त्याच्यावर आपण नंतर मग पोळी टाकतो, म्हणजे जेणेकरून काय होतं ते चिटकत नाही त्याला. त्यामुळे लक्षात घ्या इथं पण त्याच पद्धतीनं आहे की प्युअर सिलिका सँड जी आहे ती एम्प्लॉय केली जाते कुठं पॅटर्नच्या फेसेसवर मोल्डिंग करायच्या अगोदर, ज्याला पार्टिंग सँड असं म्हणतात. म्हणजे तिथं वेन द पॅटर्न इज विड्रॉन फ्रॉम द मोल्ड, म्हणजे जेव्हा तुम्ही पॅटर्न काढून घेणार, पॅटर्न जेव्हा तुम्ही मोल्डमधून काढून घेणार तेव्हा तो चिटकला नाही पाहिजे मोल्ड, देन मोल्डिंग सँड स्टिक टू इट. तर मोल्डिंग सँड जे आहे ती त्याला तिथं स्टिक होते, म्हणजे तिथं इझिली पार्टिंग होणार आहे. लक्षात घ्या. टू अवॉइड स्टिकिंग पार्टिंग सँड इज स्प्रिंकल्ड, असे स्प्रिंकल केली असते, पसरले असते ऑन द पॅटर्न बिफोर इट इज एम्बेडेड इन द मोल्डिंग सँड. मोल्डिंग सँडमध्ये एम्बेडेड करायच्या अगोदर त्याला स्प्रिंकल केलेलं असतं पॅटर्नवर. लक्षात घ्या. आणि पार्टिंग सँड जे आहे याला इज ऑल्सो स्प्रिंकल ऑन दी कॉन्टॅक्ट सरफेस ऑफ कोप अँड ड्रॅग अँड चिक. तर हे पण तिथं लक्षात घ्या. जे जे पॉईंट्स तुमच्या लक्षात राहतील ते लक्षात ठेवा. त्यामुळं हे पॉईंट बेसिक सिम्पल सेंटेन्स आहेत, असे वाक्य तुम्ही बनवा. मी जरी इथं पॅरेग्राफ दिलेला असला तुम्ही त्याचे 2-3 वाक्य बनवा. नंतर बॅकिंग किंवा फ्लोर सँड आहे बघा. आता हे जे बॅकिंग सँड आहे, सी बॅकिंग सँड इज ओल्ड अँड रिपीटेडली यूज सँड ऑर सँड ऑफ ब्लॅक कलर. ब्लॅक कलरची रिपीटेड म्हणजे वारंवार यूज करतो आपण त्याला, रिपीट ती सँड यूज करत असाल तर त्याला बॅकिंग सँड म्हणायचं किंवा त्याला फ्लोर सँड म्हणायचं. ही ओल्ड अँड रिपीटेडली यूज सँड असते ब्लॅक कलरची, आणि इट इज यूज टू बॅकअप द फेसिंग सँड. फेसिंग सँडला बॅकअप करण्यासाठी ते यूज केली जाते. अँड टू फिल द होल व्हॉल्यूम ऑफ द बॉक्सचं पूर्ण व्हॉल्यूम फिल करण्यासाठी. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस अशी नवीन सँड नाही टाकत. लक्षात घ्या. ते बॉक्सचं पूर्ण व्हॉल्यूम फिल करण्यासाठी ही बॅकिंग सँड जी ओल्ड सँड असते अगोदर वापरलेली ती सँड इथं परत यूज केली जाते बॉक्सचं व्हॉल्यूमला फिल करण्यासाठी. अँड दिस सँड इज ॲक्युम्युलेटेड ऑन द फ्लोअर आफ्टर कास्टिंग अँड हेन्स इज ऑल्सो नोन ॲज फ्लोर सँड. त्यामुळे याला फ्लोर सँड म्हणतात. इट इज ॲक्युम्युलेटेड ऑन द फ्लोअरवर त्याला ॲक्युम्युलेट केलं जातं कास्टिंग नंतर, त्यामुळं याला फ्लोर सँड असं देखील म्हणतात. तर हे अशा पद्धतीने इथं लक्षात घ्या. ब्लॅक टाईपचे असते. नंतर सिस्टीम सँड आहे. आता सिस्टीम सँड जी आहे ही कुठं एम्प्लॉय होते, मेकॅनिकल हेवी कास्टिंग अँड हाय स्ट्रेंथ परमेबिलिटी अँड रिफ्रॅक्टिव्हनेस. सो इट इज नोन ॲज सिस्टीम सँड. त्याला आपण सिस्टीम सँड म्हणतो. ही कुठं यूज होते सिस्टीम सँड, याचे युजेस जरी लक्षात ठेवले तुम्ही तरी ओके आहे की मशीन मोल्डिंग टू फिल द होल फ्लॅक्स. जो पूर्ण होल फ्लॅक्स तुम्हाला जर तिथं फिल करायचा असेल तर तिथं यूज होणार आहे. अँड इन मशीन मोल्डिंग नो फेसिंग सँड इज यूज. तिथं फेसिंग सँड यूज होत नाही. द सिस्टीम सँड इज क्लीन अँड हॅज स्पेशल ॲडिटिव्ह. त्याच्यामध्ये स्पेशल ॲडिटिव्ह वगैरे असतात. हे 2-3 तिथं वाक्य तिथं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इकडं बघा, यामध्ये तुम्हाला कोर सँड आहे. कोर सँड नंतर आता प्रॉपर्टीज आहे. ठीक आहे. कोर सँड शेवटचे आहे. तर इथले पण सेंटेन्सेस तिथं लक्षात घ्या. आता तुम्हाला जे कोर जर फॉर्मेशन करायचं असेल, त्याच्या नावातच अर्थ आहे, कोर फॉर्मेशन करायचं असेल तर तिथं कोर सँड यूज होते. बघा, द सँड यूज फॉर मेकिंग कोर. फॉर्मेशन म्हटलं मी, फॉर्मेशन म्हणजे मेकिंग. फॉर मेकिंग कोर इज नोन ॲज कोर सँड. त्याला आपण कोर सँड म्हणतो. याच्यामध्ये सिलिका सँड मिक्स केलेली असते विथ कोर ऑइल. कोर ऑइल सोबत सिलिका सँड मिक्स केलेली असते. हे लायसन ऑइल असू शकतं किंवा रिझाईन मिनरल ऑइल त्याच्यामध्ये असू शकतं. अँड ऑदर बाइंडिंग मटेरियल पण असतात त्याच्यामध्ये. ऑदर बाइंडिंग मटेरियलमध्ये तुमचं तिथं डेक्स्ट्राईन आहे, कॉर्न फ्लोअर आहे, सोडियम सिलिकेट आहे, आणि इट हॅज रिमार्केबल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. याच्यामध्ये रिमार्केबल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते. तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. द सँड यूज फॉर मेकिंग कोर विच इज नोन ॲज कोर सँड. त्याला कोर सँड म्हणतात. कोर फॉर्मेशनसाठी, कोर बनवण्यासाठी लागणारी सँड. आणि याच्यामध्ये सिलिका सँड मिक्स केलेली असते कोर ऑइलसोबत. नेक्स्ट पॉईंटमध्ये सांगणार तुम्ही ऑदर बाइंडिंग मटेरियल लाईक डेक्स्टाईल, कॉर्न फ्लुइड, सोडियम सिलिकेट, these are also used and it has a remarkable compressive strength. रिमार्केबल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ याच्यामध्ये असते. तर अशा पद्धतीनं हे कोर सँड असेल किंवा तुमच्याकडे सिस्टीम सँड असेल
त्यानंतर बॅकिंग सँड किंवा फ्लोअर सँड असेल, पार्टिंग सँड असेल, त्यानंतर फेसिंग सँड आहे, लोम सँड आहे, त्याच्यानंतर ड्राय सँड आहे, नंतर ग्रीन सँड आणि अगोदरची कुठली बघितली होती आपण, यस, एवढे सगळे टाईप तिथं लक्षात ठेवा. हे सगळे टाईप लक्षात ठेवा. 2 मार्कला प्रश्न येऊ शकतो. 4 मार्कला जरी आला तर एक्सप्लेन ग्रीन सँड, लोम सँड असा प्रश्न येईल किंवा फेसिंग सँड वगैरे एक्सप्लेन करा असा प्रश्न जरी आला तर तुम्हाला हे सर्व सँडचे जे टाईप आहेत हे तिथं माहिती असू द्या. एक 2 सेंटेन्स तुम्हाला त्याचे लिहिता आले पाहिजे किंवा त्या हेडिंग जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी इनफ आहे. त्याच्यामध्ये मग थोडंसं तुम्ही इकडं तिकडं थोडंफार लिहू शकता. भरपूर गोष्टी वाचलेल्या असतील तर थोडंफार फेक जोक करता येते त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे थोडं रिलेटेड पॉईंट तुम्ही लिहू शकता त्यात. हे इन जनरल लक्षात घ्या. आता प्रॉपर्टीज कुठल्या असल्या पाहिजेत, मोल्डिंग सँडच्या प्रॉपर्टीज कुठल्या असल्या पाहिजे, तर मोल्डिंग सँडला स्ट्रेंथ असली पाहिजे, परमेबिलिटी असली पाहिजे, याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असला पाहिजे, फ्लोएबिलिटी असली पाहिजे, फ्लो झालं पाहिजे, याला ग्रेनला साईज असली पाहिजे, ग्रेनला शेप असला पाहिजे, कोलॅप्सिबिलिटी अँड रिफ्रॅक्टरी स्ट्रेंथ, या सर्व प्रॉपर्टीज आहेत. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड. तुम्हाला इथं जर विचारलं की विच आर द प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड, तर या सर्व प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवा. या सर्व प्रॉपर्टी जरी नाही लक्षात राहिल्या तर 4-5 तरी तुमच्या लक्षात राहतील. 2 मार्कला आलं तर 4 लिहा, 4 तरी लिहिल्या पाहिजेत. शिल्लक माहीत आठवल्या तर त्या पण लिहून टाकायच्या. तर लक्षात ठेवा, स्ट्रेंथ असते मोल्डिंग सँडमध्ये, परमेबिलिटी आहे, मॉइश्चर कंटेंट आहे, फ्लोएबिलिटी आहे. इकडं लक्षात घ्या, स्ट्रेंथ म्हणजे मजबूती आहे त्याला, परमेबिलिटी आहे म्हणजे परमेबिलिटी ही प्रॉपर्टी आहे, मॉइश्चर त्याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर फ्लो होण्याची ॲबिलिटी आहे, त्याची ग्रेनला साईज असली पाहिजे, ग्रेनला शेप असला पाहिजे, कोलॅप्सिबिलिटी असली पाहिजे, रिफ्रॅक्टरी स्ट्रेंथ असली पाहिजे. हे सगळ्या प्रॉपर्टी तिथं या मोल्डिंग सँडच्या आहेत, या लक्षात घ्या. आता आणि हे पोरोसिटी हे पण एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. पोरोसिटीलाच आपण परमेबिलिटी म्हणतो. लक्षात घ्या, जे 1 नंबरला परमेबिलिटी टाकलं होतं त्यालाच पोरोसिटी म्हणतात. Porosity is also known as permeability is the most important property of the molding sand. असं वाक्य बनवणं काही अवघड आहे का बरं, की पोरोसिटी किंवा permeability is the most important property of molding sand and it is the ability of the molding sand to allow the gases to pass through. याच्यामधून गॅसेस पास करण्याची ॲबिलिटी असते या सँडमध्ये, लक्षात घ्या. And gases and steam are generated during the pouring of molten metal into the sand cavity. जेव्हा आपण सँड कॅव्हिटीमध्ये मोल्टन मेटल पोर करतो तेव्हा गॅसेस तिथं जनरेट होतात. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं जे पण गॅसेस सोबत तुम्हाला तिथं स्टीम जनरेट झालेली पाहायला भेटल. आणि हे स्टीम आणि गॅसेस जे जनरेट होणार आहेत, या स्टीम आणि गॅसेसमधून तिथं लक्षात घ्या, हे जे जनरेट होणार आहेत ड्युरिंग पोरिंग मेटल, या मेटलमधून याच्यामधून जी सँड आहे या सँडने अलाव केलं पाहिजे त्या गॅसेसला आणि त्या स्टीमला. जे गॅसेस आणि स्टीम तिथं जनरेट होणार आहे, जे गॅसेस आणि स्टीमला म्हणजे त्याने अलाव केलं पाहिजे टू पास थ्रू इट. ओके, त्यामुळे लक्षात घ्या ॲबिलिटी आहे ही. आणि तिथं दिस प्रॉपर्टी डिपेंड्स नॉट ओनली ऑन द शेप अँड साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द सँड बट ऑल्सो ऑन द अमाऊंट ऑफ द क्ले. याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ क्ले आहे, म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या की जी प्रॉपर्टी आहे ना या मोल्डिंग या सँडची, या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला मेजर गोष्ट कुठली लक्षात ठेवायची आहे की यामध्ये तुम्हाला शेप आणि साईज जो आहे, हे शेप आणि साईज तिथे जास्त मॅटर करत नाही, तर अमाऊंट ऑफ क्ले किती आहे ह्या मॅटर करतो. आणि बाइंडिंग मटेरियल, मॉइश्चर, त्याचबरोबर कंटेंट्स इन द मिक्सचर, या पूर्ण मिक्सचरमध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत, तर ह्या बेसिक तिथं गोष्टी लक्षात ठेवा पोरोसिटीमध्ये. आणि हे पोरोसिटी, कोएजिव्हनेस, ॲडेजिव्हनेस हे याच्यावर प्रश्न आलेला आहे. हां, तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं पोरोसिटी म्हणजे काय असतं हे तिथं व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा कोएजिव्हनेस म्हणजे काय असतं, आता कोएजिव्ह फोर्स, ॲडेजिव्ह फोर्स हे तुम्ही स्टडी केलेलं आहे फिजिक्समध्ये वगैरे. तर कोएजिव्हनेस म्हणजे काय, इट इज द प्रॉपर्टी ऑफ सँड टू होल्ड द पार्टिकल टुगेदर. पार्टिकलला एकमेकांसोबत होल्ड करून ठेवण्याची ॲबिलिटी जी आहे त्याला कोएजिव्हनेस असं म्हणतात, कोएजिव्हनेस ऑफ द सँड म्हणतात. अँड इट मे बी डिफाईन ॲज द स्ट्रेंथ ऑफ द मोल्डिंग सँड. याला आपण स्ट्रेंथ ऑफ द मोल्डिंग सँड असं देखील म्हणू शकतो, कारण पार्टिकलला एकमेकांसोबत पकडून जर ठेवलं तर स्ट्रेंथ भेटणार आहे की नाही, त्याला मजबूती भेटणार आहे. अँड दिस प्रॉपर्टी प्ले अ व्हायटल रोल इन रिटेनिंग द इंट्रिकेट शेप ऑफ द मोल्ड. जर तुम्हाला इंट्रिकेट शेप मोल्डचे बनवायचे असतील तर मग इथं ही जी प्रॉपर्टी आहे ही तिथं मेजरली यूज होणार आहे, लक्षात घ्या.
त्यानंतर इनसफिशियंट स्ट्रेंथ असते. इनसफिशियंट स्ट्रेंथ मे लीड टू द कोलॅप्स इन द मोल्ड पार्टिकल्स ड्युरिंग द हँडलिंग करत असताना जी इनसफिशियंट स्ट्रेंथ आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इथं लक्षात घ्या परत की याच्यामध्ये टर्निंग ओव्हर ऑर क्लोजिंग ऑर क्ले अँड बेंटोनाइट इम्प्रूव्ह द कोएजिव्हनेस. या सगळ्या गोष्टीमुळे इथं कोएजिव्हनेस जी आहे ती इन्क्रीज होते. कोएजिव्हनेस म्हटलं की कोएजिव्ह फोर्स ॲडेजिव्ह फोर्सचं आठवण तुम्ही लक्षात घ्या. ते लक्षात तुम्हाला आलं ते त्याच्यावरून लगेच तुम्ही कोएजिव्ह लिहू शकता. ॲडेजिव्हच्या प्रॉपर्टी असतील तर ॲडेजिव्ह याच्यामध्ये पण लक्षात घ्या. ॲडेजिव्ह असेल म्हणजे ही प्रॉपर्टी आहे ड्यू टू विच द सँड पार्टिकल स्टिक टू द अदर साईड ऑफ द मोल्डिंग बॉक्स. कोएजिव्ह म्हटलं की ते सँडचे पार्टिकल एकमेकांसोबत तिथं एक चिटकून राहणार किंवा एकमेकांसोबत ते अट्रॅक्ट झाले असतील. आणि इथं ॲडेजिव्ह म्हटलं की हे सँड पार्टिकल कोणासोबत स्टिक होणार आहेत, हे स्टिक होणार आहेत मोल्डिंग बॉक्ससोबत. आणि ॲडेजिव्हनेस ऑफ सँड इनेबल द प्रॉपर लिफ्टिंग ऑफ कोप अलॉंग विथ द सँड सोबत जो तुमचा प्रॉपर लिफ्टिंग आहे कोपची हे तिथं तुम्हाला पाहायला भेटेल इनेबल होणारे या प्रॉपर्टीमुळे. त्यामुळे ही प्रॉपर्टी पण महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. आता प्लास्टिसिटीमुळे काय होणार आहे की जे तुमच्याकडं आता प्लास्टिसिटी म्हणजे काय हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की इट इज द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच द मटेरियल डज नॉट रिगेन साईज वगैरे असं तुम्ही सांगता. पण इथं लक्षात घ्या की प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मोल्डिंग सँड बाय व्हर्च्यू ऑफ विच इट फ्लोज टू ऑल कॉर्नर्स अराउंड द मोल्डच्या सगळ्या कॉर्नरकडून ती फ्लो होते. वेन रॅम and thus not providing any possibility to left out the spaces and acquire the predetermined shape under naming pressure. तर हे प्लास्टिसिटी वाली प्रॉपर्टी पण तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे फ्लो ॲबिलिटी म्हणजे फ्लो करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. फ्लो ॲबिलिटी म्हणजे ॲबिलिटी ऑफ मोल्डिंग सँड टू फ्री फ्लो अँड फिल द नेसेसरी अँड फिल द रेसेस म्हणजे जो गॅप आहे तो गॅप पोकळी त्याने भरून काढली पाहिजे. बघा सँडमध्ये फ्लो होण्याची ॲबिलिटी असली पाहिजे. जिथं गॅप आहे तिथं ते रेसेसमध्ये जाऊन बसली पाहिजे, तिकडं ती फ्लो झाली पाहिजे, फ्रीली फ्लो झाली पाहिजे. आणि त्याने रेसेसमध्ये जी पोकळी आहे ती भरून काढली पाहिजे. अँड फाईन डिटेल्स इन द पॅटर्न अँड इट व्हॅरीज विथ मॉइश्चर कंटेंट. याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जे आहे ते पण तिथं व्हॅरी करतं, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा. त्यानंतर कोलॅप्सिबिलिटी आहे. आता कोलॅप्सिबिलिटी म्हणजे काय असतं, इट इज द प्रॉपर्टी ऑफ सँड ड्यू टू विच द सँड मोल्ड कोलॅप्स ऑटोमॅटिकली आफ्टर सॉलिडिफिकेशन. म्हणजे सॉलिडिफिकेशन झालं, एखादं कास्टिंगचं सॉलिडिफिकेशन झालं की ती सँड जी आहे ती ऑटोमॅटिकली कोलॅप्स झाली पाहिजे, कोसळली पाहिजे, लक्षात घ्या. आणि जे मोल्ड आहे द मोल्ड शुड बी डेझिग्नेटेड द मोल्ड शुड बी disintegrate into small particle of molding sand with minimum force and after the casting is removed from it. तर हे पण तिथं लक्षात ठेवा. जे मोल्ड आहे ते मोल्ड काय झालं पाहिजे, डिसइंटिग्रेट झालं पाहिजे. म्हणजे इझिली ते बाजूला गेलं पाहिजे. कुठून बाजूला गेलं पाहिजे, इंटू स्मॉल पार्टिकल ऑफ मोल्डिंग सँड. मोल्डिंग सँडच्या छोट्या छोट्या पार्टिकलपासून मोल्ड जे आहे ते इझिली डिसइंटिग्रेट झालं पाहिजे. इंटिग्रेट म्हणजे एकत्र, डिसइंटिग्रेट म्हणजे ते दूर गेलं पाहिजे. विथ मिनिमम फोर्स म्हणजे कमी फोर्समध्ये लगेच तुमचं ते कास्टिंगमधून रिमूव्ह झालं पाहिजे, लक्षात घ्या. त्यासाठी ही कोलॅप्सिबिलिटी प्रॉपर्टी जी आहे ती तिथं वर्क करते. आता त्याच्यानंतर एक शेवटची प्रॉपर्टी आहे ही रिफ्रॅक्शनेस. आता लक्षात घ्या याच्यामध्ये रिफ्रॅक्टोरिनेसमध्ये इट इज द प्रॉपर्टी ऑफ सँड टू विथस्टँड हाय टेम्परेचर ऑफ मोल्टन मेटल विदाउट फ्युजन ऑर सॉफ्टन. म्हणजे फ्युजन न होता हाय टेम्परेचरला विथस्टँड करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला रिफ्रॅक्टोरिनेस म्हणतात. म्हणजे टेम्परेचर देखील त्याने सहन केलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि मोल्डिंग सँड विथ पुअर रिफ्रॅक्टिव्हनेस मे बर्न व्हेन द मोल्टन मेटल इज पॉर इन टू द मोल्डमध्ये जर तुम्ही मोल्टन मेटल टाकलं ना एकदम गरम जे त्याचा हे आहे काय म्हणतो त्याला आपण, म्हणजे जे लिक्विफाईड मोल्टन मेटल आहे हे तुम्ही पॉर केल्यानंतर त्याची जी हीट आहे ती याला ट्रान्सफर होणार आणि मग ते रिफ्रॅक्टिव्हनेस नसेल त्याच्यामध्ये कमी असेल तर तिथं जी सँड आहे ती बर्न होईल, जळून जाईल, लक्षात घ्या. त्यामुळे युजली सँड मोल्ड शुड बी एबल टू विथस्टँड अप टू 1650 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. जे सँड मोल्ड आहेत याने काय केलं पाहिजे, हे एवढं टेम्परेचरला ती सहन केलं पाहिजे, त्याने विथस्टँड झालं पाहिजे एवढं टेम्परेचर, लक्षात घ्या 1650. तर या सर्व प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवा. या 7 प्रॉपर्टी आहेत. कुठल्याही
कुठलीही प्रॉपर्टी तुम्हाला जर विचारली तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे. ठीक आहे. आता बघा कास्टिंगमध्ये डिफेक्ट्स कुठले कुठले असतात, हा पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे कास्टिंग डिफेक्टचा. तर कास्टिंग डिफेक्टमध्ये तुम्हाला इथं पोरोसिटी आहे, त्याच्यानंतर ब्लो होल्स आहेत. बघा हे ब्लो होल्स आहेत, असे कास्टिंग केल्यानंतर असे ब्लो होल जनरेट होतात किंवा असे पिन होल पण इथं जनरेट होतात. हे पिन होल आहेत, अशा पद्धतीने इथं लक्षात घ्या. किंवा ओपन होल असतील, पिन होल असतील, ब्लो होल असतील, ही गॅस पोरोसिटी असेल. हे डिफेक्ट तुम्हाला कास्टिंगमध्ये पाहायला भेटू शकतात जर तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली यूज नाही केल्या तर. श्रिंकेज डिफेक्ट पण आहेत, त्याच्यामध्ये श्रिंकेज कॅव्हिटी तुम्हाला पाहायला भेटेल. तर श्रिंकेज कॅव्हिटीमध्ये हे बघा, हे अशा पद्धतीने इथं श्रिंकेज कॅव्हिटी निर्माण झालेली आहे, ही श्रिंकेज कॅव्हिटी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं की मोल्ड मटेरियल डिफेक्ट, आता याच्यामध्ये कट अँड वॉशेज, स्वेल्स, ड्रॉप, मेटल पेनिट्रेशन, रॅट टेल, हे सर्व इथं तुम्ही बघा. आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, हे तिथं वॉच अँड कट आहे, त्याच्यानंतर इथं ड्रॉप आहे, हे इथं मेटल पार्टिशन आहे. तर हे सर्व तिथं लक्षात घ्या, हे डिफेक्ट्स आहेत. गॅस पोरोसिटी एक डिफेक्ट आहे. गॅस पोरोसिटीमध्ये ब्लो होल्स, ओपन होल्स आणि पिन होल्स असे डिफेक्ट पाहायला भेटतात. त्याच्यानंतर श्रिंकेज डिफेक्ट आहे. श्रिंकेज डिफेक्टमध्ये कॅव्हिटीमध्ये श्रिंकेज तयार होतो, हा लक्षात घ्या अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर तिसरा डिफेक्ट आहे मोल्ड मटेरियल डिफेक्ट. मोल्ड मटेरियलमध्ये डिफेक्ट झाला म्हणजे त्याच्यामध्ये कट्स होणार आहेत किंवा वॉशेस होणार, वॉशेस स्वेल, त्याच्यामध्ये ड्रॉप्स येणार किंवा मेटल पेनिट्रेशन होणार त्याच्यामध्ये सँडमध्ये, लक्षात घ्या, किंवा रॅट टेल होईल, हे तिथं आहे. त्याच्यानंतर चौथा डिफेक्ट आहे पॉरिंग मेटल डिफेक्ट. पॉरिंग मेटल डिफेक्टमध्ये कोल्ड शट आहे, मिश्रण आहे, स्लॅग इन्क्लुजन आहे, हे डिफेक्ट आहेत. आणि मेटलर्जिकल डिफेक्ट म्हटलं तर मेटलर्जिकल डिफेक्टमध्ये हॉट टियर्स आणि हॉट स्पॉट, हे तिथं असे 5 डिफेक्ट लक्षात ठेवा. याच्यामधल्या गोष्टी लक्षात नाही राहिल्या तर हेडिंग लक्षात ठेवा. कुठल्या हेडिंग लक्षात ठेवायच्यात, हे सगळ्यात पहिला जो गॅस पोरोसिटी आहे, बघा सगळ्यात पहिला कुठला सांगितलं मी तुम्हाला, हे गॅस पोरोसिटी. बघा हा सगळ्यात पहिला हा आहे, हा गॅस पोरोसिटी डिफेक्ट आहे. त्याच्यानंतर हा श्रिंकेज डिफेक्ट आहे. त्याच्यानंतर हा मोल्ड मटेरियल डिफेक्ट आहे. नंतर पॉरिंग मेटल डिफेक्ट आहे आणि नंतर मेटलर्जिकल डिफेक्ट. तर हे 5 कास्टिंगमधले जे डिफेक्ट्स आहेत, हे 5ही कास्टिंग डिफेक्ट तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये हे डायग्राम पण थोड्याफार तिथं काढायच्या. तुमच्याकडे एखादी टेक्स्टबुक असेल तर तिथल्या डायग्राम तुम्ही काढू शकता. ठीक आहे. तर लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रिकॉशन कुठले घेतले पाहिजे. आता फाउंड्री शॉपमध्ये जर तुम्ही तिथं वर्क करत असाल किंवा कास्टिंग करत असाल तर काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. 6 मार्काला याच्यावर प्रश्न आलेला आहे मागच्या प्रिवियस इयरच्या केस स्कीमच्या पेपरमध्ये, की विच प्रिकॉशन्स आर टू बी टेकन इन फाउंड्री शॉपमधले कुठले प्रिकॉशन घेतले पाहिजे. तर बघा सगळ्यात पहिलं, इवन ट्रेस अमाऊंट ऑफ मॉइश्चर अँड मोल्टन मेटल डोंट मिक्स अँड स्टीम एक्सप्लोजन आर द कॉज ऑफ द डेथ ऑफ द फाउंड्रीज. तर लक्षात घ्या, जे ट्रेस अमाऊंट आहे किंवा जे मॉइश्चर आहे, जे मोल्टन मेटल आहे, हे मिक्स नाही झालं पाहिजे. जे तुमच्याकडं ट्रेस अमाऊंट ऑफ मॉइश्चर म्हणजे ट्रेस अमाऊंट ऑफ मॉइश्चर आणि मोल्टन मेटल हे मिक्स नाही झालं पाहिजे. आणि स्टीमचं एक्सप्लोजन नाही झालं पाहिजे, नाहीतर जे फाउंड्रीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांची डेथ होऊ शकते, फाउंड्रीची डेथ होऊ शकते, लक्षात घ्या. अँड नेवर पुट द वॉटर ऑन मेटल फायरवर वॉटर ठेवायचं नाही. त्याच्यामुळं काय होऊ शकतं, दिस कॅन कॉज हाय एक्सप्लोजन, भडका उडू शकतो त्याचा, लक्षात घ्या. अँड हॅव ड्राय पाईल ऑफ सँड अँड shovel ready to put out fires and to control the metal spills. तर हे पण तिथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर हॅव सँड बेड अंडर ऑल एरियाज, पूर्ण एरियामध्ये सँड बेड असलं पाहिजे. अँड सँड बेड शुड बी ॲटलिस्ट 3 इंचेस थिक, 3 इंचेस थिक असं सँड बेड असलं पाहिजे. याच्यामुळे काय होणार आहे, दिस विल हेल्प इन कंटेनिंग मेटल स्पिल्स अँड विल हेल्प टू प्रोटेक्ट द फ्लोरिंग, म्हणजे फ्लोरिंगला पण तिथं प्रोटेक्शन जे आहे ते तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेवर पॉर ओव्हर द वेट ग्राउंडवर ते पडली नाही पाहिजे, ओल्या जाग्यावर हे पॉर नाही झाली पाहिजे, तिथं टाकायची नाही. रिमेंबर इवन ट्रेस अमाऊंट ऑफ मॉइश्चर कॅन कॉज एक्सप्लोजन.
जर ट्रेस अमाऊंट ऑफ मॉइश्चर असेल तर त्यामुळे एक्सप्लोजन होऊ शकतं. त्यामुळं हे जी वेट ग्राउंड आहे याच्यावर पॉर नाही झाली पाहिजे, त्याच्यावर टाकायची नाही, पडली नाही पाहिजे. अँड मोल्टन मेटल स्पिल ऑन कॉन्क्रीट विल कॉज द कॉन्क्रीट टू एक्सप्लोड अँड यूज द थिक सँड बेड ओव्हर द कॉन्क्रीट. त्यामुळं कॉन्क्रीटवर देखील थिक सँड बेड यूज करायचं, लक्षात घ्या. अँड ऑलवेज यूज क्लीन मेटल ॲज फीडस्टॉकसाठी क्लीन मेटल यूज करा. कंबशन रिड्यूस करायचं. कंबशन रेसिड्यूज फ्रॉम सम लुब्रिकंट्स अँड पेंट्स कॅन बी व्हेरी टॉक्झिक. जे कंबशन रेसिड्यू होणारे लुब्रिकंटमधून किंवा पेंट्समधून हे खूप टॉक्झिक असणारे, याच्यावर देखील खबरदारी घ्यायची आहे. ऑलवेज ऑपरेट इन अ वेल व्हेंटिलेटेड एरिया. व्हेंटिलेशन पाहिजे, असं क्लोज पॅक असलेल्या याच्यात तुम्ही फॉन्ड्री नाही बनवू शकत. फॉन्ड्री असं ओपन पाहिजे, अशी हवा आली पाहिजे, गेली पाहिजे, लक्षात घ्या. फ्युम्स अँड डस्ट फ्रॉम कंबशन अँड अदर फॉन्ड्री केमिकल प्रोसेस अँड मेटल कॅन बी टॉक्झिक. हे सगळे टॉक्झिक असतात. जी फ्लेम जनरेट होते, जे डस्ट तिथून निघणारे, हे बघा फ्युम्स, डस्ट, कंबशन नंतरचे जे फ्यूम येणारे, जे डस्ट येणारे किंवा जे अदर फॉन्ड्रीमधलं केमिकल आहे, हे प्रोसेस, हे सगळं टॉक्झिक असतं. त्याच्यामुळे चिमणी प्रोव्हाइड केलेली असतं बघा, त्याला चिमणीमधून सगळा धूर वरती सोडला जातो, स्मोक म्हणतो त्याला. तर हे तिथं लक्षात घ्या. अजून काही प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज पण लक्षात घ्या. तुम्ही कुठल्या तरी 5-6 प्रॉपर्टी, 8-10 प्रॉपर्टी लिहिल्या तर बेटर राहील. तर ह्या सर्व प्रॉपर्टी आहेत, हे सर्व हे वाचून घेताल का तुम्ही? 9, 10, 11, 12, 13, 14, 15 याचा स्क्रीनशॉट मारून घ्या हवं तर तुम्ही. या सर्व ज्या प्रॉपर्टीज आहेत, या सर्वच्या सर्व प्रॉपर्टी लक्षात घ्या. खूप सिंपल असा हा टॉपिक आहे, त्याच्यामुळे याला तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे लक्षात घ्या, ठीक आहे. आता बघा, आता जो आता पुढे लक्षात घ्या. आता यामध्ये तुम्हाला हे सगळे प्रिकॉशन नंतर आता पुढचा जो पार्ट आहे की सँड प्रिपरेशन प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत. तर सँड प्रिपरेशनची प्रोसेसमध्ये सँड कशी तयार करायची, ही सँड कशी प्रिपेअर करायची, तर सिलेक्ट द सँड फॉर कास्टिंग. कास्टिंगसाठी सँड तुम्ही सिलेक्ट करायची. मिक्सिंग द सँड, मिक्सिंग करा. प्रिपेअर द सँड, देन रॅम द सँड इन टू मोल्ड बॉक्स अँड एक्झाम्पल. आता याचं एक्झाम्पल आहे बघा, काय करायचं याच्यामध्ये बघा, आता लक्षात घ्या. इन द एक्सपेरिमेंट हाय सिलिका सँड वॉज यूज ॲज द प्रिन्सिपल मोल्डिंग मटेरियल. हाय सिलिका सँड जे आहे ना, ती प्रिन्सिपल मोल्डिंग मटेरियल म्हणून यूज करायची, ती जास्त प्रमाणात वापरले जाणार आहे. आणि द सँड मिक्सचर वॉज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग. आता याच्यात बाइंडिंगसाठी काय काय ॲड करायचं बघा. याच्यामध्ये बेंटोनाइट ॲड करायचं, कोल डस्ट ॲड करायचं, त्याच्यानंतर ॲज ॲडिटिव्ह, हे ॲडिटिव्ह म्हणून वापरायचं आणि वॉटर पण यूज करायचं. लक्षात घ्या कशा पद्धतीनं सँड प्रिपेअर करायची आहे. तर सँड प्रिपेअर करत असताना तुम्हाला सगळ्यात पहिले ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की तुम्हाला कास्टिंगसाठी कोणती सँड लागणार आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग म्हणजे एक तिथं कास्टिंगसाठी लागणारी सँड सिलेक्ट करायची, त्याच्या अकॉर्डिंगली तिथं मिक्सिंग करायची सँडची. नंतर मिक्सिंगने सँड प्रिपेअर करायची आणि रॅम द सँड इन टू द मोल्ड बॉक्स. नंतर ती रॅम करायची मोल्ड बॉक्समध्ये. आणि याचे जे आता एक्झाम्पल आपण सांगितलं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हाय सिलिकावाली जी सँड आहे त्याला तुम्ही ॲज अ प्रिन्सिपल मोल्डिंग मटेरियल म्हणून तिथं कन्सिडर करा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सचर ॲड करायचं. काय काय ॲड करायचं, तर याला बाइंडिंग करण्यासाठी म्हणजे एकदम क्लोजली तिथं बाइंडिंग तिथं प्रोव्हाइड करण्यासाठी बेनोटाईट असेल, कोल्ड डस्ट असेल, याचा ॲडिटिव्ह म्हणून आणि वॉटर याचा तिथं यूज करायचा आहे. आणि जे कंपोजिशन आहे बघा, ग्रीन सँड आणि ग्रीन सँड मिक्सचर अँड द सँड वॉज प्रिपेअर बाय हँड मिक्सिंग. हाताने मिक्सिंग करायची आहे, खूप सिंपल आहे, लक्षात घ्या. अँड आफ्टर प्रिपरेशन ऑफ मोल्डिंग सँड द मोल्ड वॉज प्रिपेअर्ड बाय रॅमिंग द सँड इन मोल्ड बॉक्स. मोल्ड बॉक्समध्ये त्याला रॅमिंग करायचं. तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्या, हे सर्व गोष्टी